श्री स्वामी समर्थांची अखंड कथा। अक्कलकोट नगरीच्या पवित्र भूमीत सकाळच्या पहिल्या किरणांनी हळूवार प्रकाश पसरला होता। मंद वाऱ्याने मंदिरातील घंटानाद हलकेच डुलत होता आणि त्या वातावरणात एक अनोखी शांतता भरून राहिली होती। त्या दिवशीही गावातील लोक नेहमीप्रमाणे आपल्या दुःखसुखांसह एका दिव्य आश्रयाकडे चालले होते। त्या आश्रयाचे नाव होते श्री स्वामी समर्थ। कोणी त्यांना दत्तावतार म्हणत, कोणी परब्रह्माचे साक्षात स्वरूप, तर कोणी फक्त आपल्या आईवडिलांपेक्षा जास्त जिव्हाळ्याचा गुरु। पण स्वामी मात्र सर्वांना एकाच प्रेमळ नजरेने पाहत। त्यांच्या डोळ्यात करुणा होती, शब्दात सामर्थ्य होते आणि शांततेतही आशीर्वाद होता। त्यांच्या जवळ बसलं की मनातील गोंधळ शांत होत असे, भीती विरघळत असे आणि अंतर्मनात एक अढळ विश्वास जागा होत असे। कोणीतरी आहे जो माझी काळजी घेतो। स्वामी समर्थांचे आगमन, त्यांचे रहस्यमय वर्तन, अनपेक्षित कृपा आणि भक्तांवरील अपार प्रेम या सगळ्यांनी अक्कलकोटची माती पवित्र केली। अनेकांना ते साधे फकीर वाटत, तर अनेकांना साक्षात दत्तात्रेयांचे रूप। पण स्वामींना स्वतःची ओळख सांगण्याची गरजच नव्हती, त्यांच्या उपस्थितीतच उत्तर मिळत असे। गावात गणू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता। वर्षानुवर्षे दुष्काळाने त्याचे आयुष्य कोरडे केले होते। कर्ज, उपासमार आणि निराशा यामुळे तो पूर्ण खचून गेला होता। शेवटी कुणीतरी त्याला सांगितले, अक्कलकोटला जा, स्वामी समर्थांच्या चरणी बस, ते काहीतरी मार्ग दाखवतील। अनेक दिवस पायी चालत तो अक्कलकोटला पोहोचला। स्वामींच्या समोर जाऊन तो काही बोलण्याआधीच स्वामी हसले आणि म्हणाले, अरे, शेत पेरला आहेस का? गणू थक्क झाला, त्याने काहीच सांगितले नव्हते। तो रडत म्हणाला, महाराज, पेरायला बीजच नाही। स्वामींनी मूठभर माती त्याच्या हातात ठेवली, जा, विश्वासाने पेर। काही दिवसात मुसळधार पाऊस पडला। त्या वर्षी त्याच्या शेतात इतकं पीक आलं की त्याचं आयुष्य बदललं। त्याला उमगलं, कृपेचं बीज विश्वासाने उगवतं। एक श्रीमंत व्यापारी स्वामींकडे आला। त्याच्याकडे संपत्ती होती, पण मनात शांतता नव्हती। स्वामींनी त्याला दिवसभर दुःखी लोकांकडे पाहत बसवलं। संध्याकाळी विचारलं, तुझं दुःख कुठे आहे? त्या क्षणी व्यापाऱ्याला उमगलं, समाधान सेवा आणि दयेमध्ये आहे। त्याने आयुष्य दानधर्माला अर्पण केलं। स्वामींच्या कठोर शब्दातही करुणा असे। एक तरुण अहंकाराने म्हणाला, मी मोठा पंडित आहे। स्वामींनी भरलेलं भांड दाखवत सांगितलं, भरलेल्या मनात ज्ञान मावत नाही। तो तरुण नम्र झाला। अशा अनेक प्रसंगातून स्वामी लोकांच्या मनातील अहंकार वितळवत असत। एक वृद्ध आई रोज लांबून चारत येत असे। तिच्याकडे अर्पण काही नसे, फक्त प्रेम। एक दिवस ती आली नाही। स्वामी म्हणाले, आज माझी आई आली नाही। शोध घेतला असता ती आजारी आढळली। स्वामींच्या प्रसादाने ती बरी झाली। भक्तांना कळलं, स्वामी प्रत्येक हृदयाशी जोडलेले आहेत। अक्कलकोटमध्ये महामारी पसरली तेव्हा लोक घाबरले। स्वामी शांत होते, नाम घ्या, भिवू नका। काही दिवसात रोग ओसरला। लोकांच्या श्रद्धेला बळ मिळालं। स्वामी समर्थ कधीकधी अगदी साध्या कृतीतून मोठा संदेश देत। भुकेल्याला अन्न, रडणाऱ्याला धीर, अहंकारीला नम्रता आणि भक्ताला विश्वास, हीच त्यांची लीला होती। त्यांना मोठे विधी नको होते, त्यांना हवे होते निर्मळ मन। एक भक्त विचारतो, महाराज, तुम्ही कोण? स्वामी हसून म्हणतात, जो तू आहेस तोच। आत्म्याच्या एकत्वाचा हा संदेश अनेकांच्या आयुष्याला दिशा देणारा ठरला। काळ पुढे सरकत गेला, पण स्वामींच्या सानिध्यात बसलं की वेळ थांबल्यासारखा वाटे। त्यांच्या शब्दातून, नजरेतून आणि शांततेतून कृपेचा वर्षाव होत असे। देहत्यागाची चाहूल लागली तेव्हा भक्त व्याकुळ झाले। स्वामी शांतपणे म्हणाले, मी कुठे जाणार? जिथे नाम तिथे मी। त्या दिवशी भक्तांच्या डोळ्यात अश्रू होते, पण अंतर्मनात धीर होता। कारण त्यांना समजलं होतं, स्वामी देहाने नाहीसे झाले तरी कृपेने सदैव जिवंत आहेत। आजही अक्कलकोटला गेलं की एक अदृश्य शांतता जाणवते। मंदिरातील धूपाचा सुगंध, नामाचा नाद आणि अंतर्मनात उमटणारा संदेश, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। अनेक भक्तांना संकटाच्या क्षणी मार्ग सापडतो, निराशेत आशा मिळते आणि अंधारात प्रकाश दिसतो। स्वामी समर्थांची कथा ही फक्त भूतकाळाची गोष्ट नाही, ती प्रत्येक श्रद्धावानाच्या आयुष्यात रोज घडणारी अनुभूती आहे। जेव्हा मन पूर्ण समर्पणाने नाव घेतं तेव्हा कृपा नक्कीच उतरते। कधी चमत्कार म्हणून, कधी शांत धीर म्हणून, तर कधी योग्य मार्गदर्शन म्हणून।
ही अखंड कथा शब्दांनी संपत नाही, कारण स्वामींची लीला अनंत आहे, कृपा अथांग आहे आणि उपस्थिती चिरंतन आहे. श्री स्वामी समर्थ.